इस्रायल आणि इराण दरम्यान युद्धाचा भडका उडाला। इस्रायलकडून इराणच्या 4 अणुप्रकल्पांवर पुन्हा हल्ला करण्यात आला। इराणचं अणु रिसर्च सेंटर उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आलाय। इस्रायलकडून इराणच्या सैन्य ठिकाणांवर सुद्धा हल्ला केला गेलाय, तर इराणनं सुद्धा इस्रायलवर 100 क्षेपणास्त्र डागली। इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, इराणवरील हल्ल्याची माहिती दिली। आपण ही दृश्य पाहतोय। इस्रायल आणि इराण यांनी एकमेकांवर त्याची थेट क्षेपणास्त्र डागली गेली। तर इस्रायल इराण युद्धाचे परिणाम होऊ शकतात, ते नेमके परिणाम काय असू शकतात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। संपूर्ण जगभरात धार्मिक जातीय तणावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। इस्लामी देशांमध्ये अंतर्गत अस्थिरता आणि धार्मिक संघर्ष होण्याची शक्यता आहे। अमेरिका, सौदी अरेबिया, रशिया, चीन सारख्या शक्तिशाली देशांचा हस्तक्षेप याच्यामध्ये होऊ शकतो। शक्तिशाली देश आमने सामने आले तर मग थेट तिसऱ्या महायुद्धाची भीती आहे। संपूर्ण जगभरात धार्मिक जातीय तणाव निर्माण होऊ शकतो। इस्लामी देशांमध्ये अंतर्गत अस्थिरता आणि धार्मिक संघर्ष होण्याची शक्यता आहे। अमेरिका, सौदी अरेबिया, रशिया, चीन सारख्या शक्तिशाली देशांचा हस्तक्षेप याच्यामध्ये होऊ शकतो आणि जर तसं झालं तर मात्र तिसऱ्या महायुद्धाची भीती आहे। कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो। जागतिक बाजारात इंधन दरवाढ होऊ शकते। शेअर बाजारामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल। युद्धामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या स्थलांतरित होऊ शकते। मध्य पूर्वेतील लाखो भारतीय कामगारांवर या युद्धाचा परिणाम होऊ शकतो। जागतिक महागाई आणि आर्थिक अस्थिरतेचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा बसण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण याबाबत सविस्तर बोलणार आहोत। सर, अनेक मुद्दे आता उपस्थित होत आहेत इस्रायल आणि इराण दरम्यान होणाऱ्या या संघर्षाबाबत। विशेषतः भारताच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर नेमके काय परिणाम आपल्याला सहन करावे लागू शकतात या सगळ्याचे? नाही, भारताला या सगळ्या दृष्टिकोनातनं निश्चितपणे संवेदनशील हे राहिलंच पाहिजे। याचं कारण असं आहे की आजच्या घडीला साधारणतः 60 लाख भारतीय हे आखातामध्ये आहेत। ते वेगवेगळ्या पदांवरती काम करत आहेत। प्रतिवर्षी साधारणतः ते आपल्याला जो पैसा पाठवतात भारतामध्ये, ज्याला फॉरेन रेमिटन्सेस आपण म्हणतो, तो पण साधारणतः 50 अब्जच्या घरात आहे। म्हणजे प्रचंड मोठा पैसा हे आपल्याकडे पाठवतात। आपण आपल्या तेलाच्या गरजेच्या जवळपास 60% गरज ही आखातातनं भागवत असतो। त्यामुळे तेलाच्या अशा स्वरूपाच्या कोणत्याही संघर्षामुळे जर तो संघर्ष चिघळला तर जागतिक बाजारपेठेतल्या तेलाच्या किमतीवरती त्याचे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तेलाची किंमत साधारणतः $1 किंवा $2 जरी वाढली तरी प्रतिवर्षी आपल्यावरती येणारा आर्थिक भार हा साधारणतः $1 अब्ज एवढा प्रचंड मोठा असतो। त्यामुळे या किमतींवरती जर परिणाम झाला तर भारतामध्ये त्याचा परिणाम होण्याची शक्यता ही देखील नाकारता येत नाहीये। त्यामुळे भारताला तर याविषयी निश्चितपणे संवेदनशील हे राहिलंच पाहिजे। मुळात मुद्दा असा आहे की इराण आणि इस्रायल यांच्यामधला प्रत्यक्ष संघर्ष जरी हा काही काळामध्ये निवळला तरी देखील इराण पुरस्कृत ज्या दहशतवादी संघटना आखातामध्ये सक्रिय आहेत, जसं हिजबुल्ला असेल, हुती असेल, हमास असेल, यांच्याकडनं काही अप्रत्यक्षपणे हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष करून ज्या ऑइल रिफायनरीज आहेत, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणून जो आहे, जो इराणच्या कब्जामध्ये आहे आणि ज्याच्या माध्यमातून तेलाची जवळपास 1/4 तेलाची जी सगळी आवक जावक होती ती त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनं होती। त्यावरती देखील यापूर्वी हल्ले झाले होते इराण पुरस्कृत संघटनांकडनं। त्यामुळे जगाला पण याची चिंता करावी लागणार आहे। आणि मला असं वाटतं की या दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत, क्षेपणास्त्र आहेत, फायटर जेट्स आहेत। त्यामुळे या दोघांमध्ये जर संघर्ष झाला तर हा केवळ दोघांपुरता मर्यादित राहणार नाही, इतरही अनेक शेजारचे देश त्याच्यामध्ये होरपळून निघतील असं मला वाटतं। आणि त्याच्यामुळे आता कशा पद्धतीने ह्याचे परिणाम आगामी काळात पाहायला मिळतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी सविस्तर चर्चा केली त्यासाठी। इस्रायल इराण युद्धाचे नेमके काय परिणाम होऊ शकतात आपण बघतोय।
Thank you.